आपल्या सगळ्यांच्या छातीच्या मध्यभागी एक असं मशीन आहे, एक असं इंजिन आहे, जे जन्मापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत एका सेकंदासाठी थांबत नाही. हो, ते आहे आपलं मानवी हृदय. आज आपण याच अद्भुत जिवंत मशीनची रचना आणि त्याचं काम समजून घेणार आहोत. 1,00,000 ही संख्या कसली आहे माहितीये? हे आहेत आपल्या हृदयाचे ठोके. आपलं हृदय दररोज 24 तास न चुकता तब्बल 1,00,000 वेळा धडधडतं. विचार करा, केवढं प्रचंड काम आहे. चला तर मग ह्या अथक इंजिनला जरा जवळून पाहूया. त्याची काही मूलभूत वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्याचं मुख्य काम नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. गंमत म्हणजे आपलं हृदय आकाराने फक्त आपल्या बंद मुठी एवढं असतं. पण त्याचं काम ऐकलं तर खरंच आश्चर्य वाटेल. हे छोटंसं इंजिन दर मिनिटाला, फक्त 1 मिनिटात जवळपास 5 लिटर रक्त पंप करतं. म्हणजे आपल्या शरीरात जेवढं रक्त आहे ना, ते सगळं 1 मिनिटात हृदयातून एकदा फिरून येतं. खरंच आकाराने लहान पण कामात महान. आता हृदयाच्या आत डोकावलं ना, तर ते एखाद्या घरातल्या 4 खोल्यांसारखं दिसतं. या खोल्यांना आपण चेंबर्स किंवा कप्पे म्हणतो. आणि हे 4 कप्पे मिळून एका दुहेरी पंपिंग स्टेशनसारखं काम करतात. पाहूया कसं ते. हे 4ही कप्पे एका जबरदस्त टीमसारखं काम करतात. बघा, उजवा अलिंद शरीरातलं सगळं वापरलेलं म्हणजे ऑक्सिजन नसलेल्या रक्त गोळा करतो. मग उजवा निलय ते रक्त फुफ्फुसांकडे पाठवतो शुद्धीकरणासाठी. तिकडून परत आलेलं ताजं ऑक्सिजनने भरलेलं रक्त डावा अलिंद स्वीकारतो. आणि मग सर्वात शक्तिशाली डावा निलय ते रक्त पूर्ण शरीरात पोचवतो. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की हृदयाची उजवी बाजू फक्त फुफ्फुसांसाठी काम करते, तर डावी बाजू ती संपूर्ण शरीरासाठी काम करते. आणि म्हणूनच डाव्या निलयाची भिंत सर्वात जाड आणि ताकदवान असते, कारण तिला रक्त शरीराच्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पोचवायचं असतं. चला, एक कल्पना करूया. आपण रक्ताच्या एका थेंबासोबत प्रवास करतोय. त्याचा हा अद्भुत प्रवास हृदयातून आणि मग पूर्ण शरीरातून कसा होतो ते आता आपण पाहणार आहोत. हे संपूर्ण रक्ताभिसरण चक्र फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये घडतं. वापरलेलं रक्त उजव्या बाजूला जमा होतं, फुफ्फुसांमध्ये जाऊन ऑक्सिजनने ताजतवाना होतं, ताजे रक्त डाव्या बाजूला परत येतं आणि मग तिथून ते पूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. हे चक्र अविरतपणे म्हणजे न थांबता आयुष्यभर चालूच राहतं. पण हा रक्ताचा प्रवाह इतका सुरळीत एकाच दिशेने कसा काय राहतो? यामागे आहेत हृदयाचे काही पडद्याआडचे नायक. त्यांना वाल्व्ज किंवा मराठीत झडपा म्हणतात. चला, त्यांचं हे महत्वाचं काम जरा समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे व्हॉल्व्ह म्हणजे वन वे डोअर्स आहेत. एकमार्गी दरवाजे. ते उघडतात, रक्ताला पुढे जाऊ देतात आणि लगेचच बंद होतात, जेणेकरून रक्त चुकूनही उलट्या दिशेने वाहू शकत नाही. यामुळेच रक्ताचा प्रवाह अगदी योग्य दिशेने आणि सुरळीत राहतो. हृदयात असे 4 मुख्य व्हॉल्व्ज असतात: ट्रायकास्पिड, पल्मनरी, मायट्रल आणि एओर्टिक. प्रत्येक कप्प्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर हे व्हॉल्व्स एखाद्या वाहतूक नियंत्रकासारखा काम करतात. ते रक्ताला योग्य वेळी योग्य दिशेने पुढे पाठवतात. बरं, आत्तापर्यंत आपण हृदयाची रचना आणि त्याची कार्यपद्धती पाहिली. पण हे अद्भुत इंजिन दीर्घकाळ निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? या भागात आपण हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दल बोलणार आहोत. आपल्या इंजिनसाठी सर्वोत्तम इंधन म्हणजे अर्थातच संतुलित आहार. आहारात भरपूर फळं, ताज्या भाज्या, संपूर्ण धान्य आणि ओमेगा 3 असलेले पदार्थ जसे की अक्रोड आणि मासे यांचा समावेश करायला हवा. आणि मीठ, साखर आणि अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ कमी करणं हे तर खूपच महत्वाचं आहे. जसं गाडीला नियमित चालवण्याची गरज असते, तसंच आपल्या हृदयाला व्यायामाची गरज आहे. रोज किमान 30 मिनिटं चालण्यासारखा साधा व्यायामसुद्धा हृदयाला मजबूत बनवतो. आणि नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका आपोआप कमी होतो. काही सवयी तर आपल्या हृदयासाठी खूपच हानिकारक आहेत. उदाहरणार्थ धूम्रपान, अतिमद्यपान, सततचा ताणतणाव आणि अपुरी झोप. या गोष्टींपासून जितकं दूर राहता येईल तितकं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या या इंजिनची नियमित तपासणी करायलाच हवी. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी तपासा, कारण वेळीच निदान झालं तर अनेक मोठे धोके टाळता येतात.
हे वाक्य हृदयाच्या कामाचं अगदी अचूक आणि परिपूर्ण वर्णन करतं. आपलं हृदय फक्त रक्त पंप करत नाही, तर ते आपल्या प्रत्येक पेशीला जीवन देणारा ऑक्सिजन पोचवतं आणि शरीरातील कचरा बाहेर काढायला मदत करतं. तर मग जरा विचार करा. हे इंजिन आपल्याला जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एका क्षणाचीही विश्रांती न घेता साथ देतं. या आपल्या सर्वात विश्वासू साथीदाराची काळजी घेण्यासाठी आज आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल?